पर्यटन, निसर्ग आणि आंबा काजूच्या बागांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणाची आता एक नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण याच कोकणातील सावंतवाडी आणि दोडा मार्ग परिसरात तब्बल 1,43,000 कोटी रुपयांच्या डेटा सेंटर गुंतवणुकीची तयारी सुरू झाली आहे. देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी MIDC कडे या प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केले असून अडाळी MIDC परिसराची प्राथमिक स्तरावर पाहणी सुरू आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला तर कोकणात हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासोबतच IT, डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रालाही मोठी चालना मिळू शकते. मात्र एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी कोकणाचीच निवड का झाली? या गुंतवणुकीमागचे नेमकं गणित काय आणि विकासासोबतच पर्यावरणाचं आव्हान कसं पेललं जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC कडे अनेक नामांकित देशी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी डेटा सेंटर उभारण्यासाठी आपले अधिकृत प्रस्ताव सादर केले आहेत. या सर्व प्रस्तावांची एकूण रक्कम ही तब्बल 1.43 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. या महाकाय प्रकल्पासाठी प्रशासनाकडून प्राथमिक स्तरावर सावंतवाडी जवळील म्हणजेच दोडा मार्ग तालुक्यातील अडाळी MIDC परिसराची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी जमिनीची उपलब्धता आणि इतर प्राथमिक तपासणी सुरू झाली असून याशिवाय लगतच्या इतरही संभाव्य आणि योग्य जागांचा शोध युद्ध पातळीवर घेतला जात आहे. या घडामोडीवरून स्पष्ट होतंय की कोकणाला देशातील एका मोठ्या हायटेक डिजिटल हब मध्ये बदलण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. हा प्रकल्प समजून घेण्यासाठी आधी आपल्याला डेटा सेंटर म्हणजे नक्की काय हे समजून घेणं देखील गरजेचं आहे. आज आपण सर्वजण डिजिटल युगात जगत आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण स्मार्टफोन वापरतो, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो, इंस्टाग्रामवर रील्स पाहतो, ऑनलाईन बुकिंग करतो आणि UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करतो. याशिवाय आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि क्लाउड सर्व्हिसचा देखील वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या सर्व प्रक्रियेत दर सेकंदाला प्रचंड प्रमाणावर डेटा म्हणजेच माहिती तयार होते. ही कोट्यावधी युजर्सची माहिती अत्यंत सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी आणि तिच्यावर वेगाने प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड मोठ्या सर्व्हरची गरज असते. अशा हजारो सर्व्हर्सची एकत्र व्यवस्था ज्या इमारतीमध्ये किंवा संकुलामध्ये केली जाते त्यालाच डेटा सेंटर म्हटलं जातं. आजच्या काळात डेटा हा डिजिटल सोने असल्यासारखंच मानलं जात आहे आणि म्हणूनच या डेटा सेंटर्सची गरज जगभरात वेगाने वाढत आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 1.43 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी फक्त कोकणाचीच निवड का केली? तर यामागे कोकणाची एक अद्वितीय भौगोलिक रचना आणि उपलब्ध असलेल्या सुविधा कारणीभूत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सबमरीन डेटा केबल्स. संपूर्ण जगाला इंटरनेटने जोडणारे फायबर ऑप्टिकल केबल समुद्राच्या खालून गेले जातात. त्यामुळे कोकणाला मोठा समुद्र किनारा लाभलेला असल्यामुळे या आंतरराष्ट्रीय सबमरीन डेटा केबल्सची थेट जोडणी करणं अत्यंत सोपं, जलद आणि कमी खर्चाचं ठरतं. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कोकणाच्या जवळ आहे. मुंबईशी असलेली उत्तम कनेक्टिव्हिटी, विकसित बंदरांची उपलब्धता, वाहतूक सुविधा आणि प्रकल्पासाठी लागणारी मुबलक जमीन यामुळे बड्या गुंतवणूकदारांनी कोकणाला आपली पहिली पसंती दिली आहे. या 1.43 लाख कोटींच्या गुंतवणुकीमुळे केवळ डिजिटल पायाभूत सुविधांचाच विकास होणार नाही तर कोकणातील संपूर्ण अर्थकारणाला एक नवीन दिशा मिळणार आहे. डेटा सेंटरच्या उभारणीच्या टप्प्यापासून ते प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतरच्या कामापर्यंत हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या उपलब्ध होतील. यामध्ये प्रामुख्याने IT सेवा, तांत्रिक देखभाल आणि दुरुस्ती, सायबर सुरक्षा, सुरक्षा व्यवस्था, नेटवर्किंग, डेटा मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये रोजगाराची नवीन दालने खुली होतील. प्राथमिक अंदाजानुसार या माध्यमातून तब्बल 25,000हून अधिक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रोजगाराच्या शोधात दरवर्षी मुंबई, ठाणे किंवा पुण्यासारख्या शहरांकडे धाव घेणाऱ्या कोकणातील स्थानिक तरुणांना आता आपल्या हक्काच्या घरातच रोजगाराच्या संधी मिळतील. यामुळे वर्षानुवर्ष चाललेले कोकणातील तरुणांचे शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यास मोठी मदत होईल आणि स्थानिक पातळीवर नवीन व्यवसाय वातावरण तयार होईल. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे ही शहरे देशातील प्रमुख डेटा सेंटर आणि IT हब म्हणून ओळखली जातात. या शहरांमुळेच डिजिटल अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्य देशभरात पहिल्या क्रमांकावर आहे. आता कोकणातील सावंतवाडी आणि दोडा मार्ग परिसरात उभ्या राहणाऱ्या या नव्या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची ही आघाडी आणखी मजबूत होणार आहे. आजवर पुणे हे महाराष्ट्राचे मुख्य IT हब मानले जाते. मात्र या भव्य प्रकल्पामुळे आता सावंतवाडी आणि
आणि लगतचा संपूर्ण कोकण भाग IT आणि डेटा क्षेत्राच्या नकाशावर पुण्याच्या IT हबला थेट टक्कर देण्यास सज्ज होत आहे. यामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोकणाला आता हायटेक डिजिटल हब ही नवीन आणि आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त होणार आहे. या प्रकल्पाचे आर्थिक आणि तांत्रिक फायदे जितके मोठे आहेत, तितकेच काही महत्त्वाच्या स्थानिक चिंता आणि प्रश्न देखील या निमित्ताने समोर येत आहेत. डेटा सेंटरमध्ये रात्रंदिवस चालू असणारे हजारो सर्व्हर्स आणि मशीन सतत तापत असतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी आणि अखंडित चालवण्यासाठी प्रचंड प्रमाणावर वीज आणि पाण्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे कोकणातील निसर्गरम्य पर्यावरण, स्थानिक पाणीसाठा आणि जैवविविधतेवर या प्रकल्पाचा काय परिणाम होईल याबद्दल स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमीकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विकास होत असतानाच कोकणातील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल याची खबरदारी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. थोडक्यात सांगायचं तर सावंतवाडी आणि दोडा मार्ग परिसरात प्रस्तावित असलेला हा 1.43 लाख कोटी रुपयांचा महाडेटा सेंटर प्रकल्प कोकणाचा औद्योगिक आणि आर्थिक चेहरा मोहरा बदलणारा ठरू शकतो. योग्य नियोजन, पर्यावरणाचा समतोल आणि स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य दिले गेले तर हा प्रकल्प कोकणाच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासातील एक मैलाचा दगड ठरेल, यात काही शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? कोकणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारणं ही विकासाची मोठी संधी आहे की पर्यावरणासाठी आव्हान? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी कट्टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.